मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शासनाची SIR मोहीम राबवण्यासाठी प्रशासन गतिमान झालंय. प्रशासनाने खानापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. यावेळी विट्यात मतदान केंद्रावर SIR फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर गलाई बांधवांच्या संपूर्ण कुटुंबाचा फॉर्म एक व्यक्ती भरू शकते अशी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीतील नोंद तपासावी तसेच आवश्यक दुरुस्ती असल्यास ती वेळेत करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी विट्यात पत्रकार परिषदेत केलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण जरी परराज्यात असताल आणि आपलं नाव खानापूर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील किमान एका प्रौढ व्यक्तीने येऊन बाकी सर्वांचे फॉर्म आपापल्या BLO कडे जमा करणं आवश्यक आहे. जर आपले फॉर्म आमच्याकडे जमा झाले नाहीत तर नाईलाजाने आपलं नाव मतदार यादीतून कमी होईल. त्यामुळे सर्वांनी यायची गरज नाही. फॉर्म देताना कुटुंबातल्या एका प्रौढ व्यक्तीने सही करून जरी फॉर्म दिला आणि आमच्या BLO ची खात्री पडली की हे मतदार त्याच घरातील आहेत तरी ते फॉर्म आम्ही ऍक्सेप्ट करणार आहोत. त्यामुळे सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की जरी आपण परराज्यात असताल परंतु आपलं नाव खानापूरच्या मतदार यादीत असेल आणि आपल्याला ते याच मतदार यादीत ठेवायचं असेल तर आपण कृपया 29 तारखेपर्यंत इथे येऊन ते फॉर्म आमच्याकडे जमा करायचे. कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीने येऊन जमा केले तरी आम्ही ते स्वीकारणार आहोत. मी डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी खानापूर विटा तथा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मतदार यादी अधिकारी खानापूर मतदारसंघ. आज सर्व खानापूर मतदारसंघातील मतदारांना मी विनंती करतो की सध्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीचे शुद्धीकरण करण्याचं काम केलं जातं, ज्याद्वारे अब्सेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट असे मतदार यादीतून वगळले जातात आणि जे खरोखर या मतदारसंघातील मतदार आहेत त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ठेवलं जातं. या प्रक्रियेमध्ये इन्युमरेशन फॉर्म नावाचे फॉर्म आम्ही प्रत्येक मतदाराला घरोघरी जाऊन BLO मार्फत वाटप केलेले आहेत. ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म योग्यरित्या भरून सही करून परत येतील त्यांचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये राहणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचं गांभीर्य सर्वांना जाणीव व्हावी अशी आमची विनंती आहे. ज्या लोकांचे फॉर्म भरून येणार नाहीत किंवा ज्या लोकांच्या फॉर्मवर सह्या नसतील अशा लोकांची नाव प्रारूप मतदार यादीतून कमी होणार आहे. त्यामुळे आमची सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की सर्वांनी आपले फॉर्म BLO मार्फत जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत घरी ते व्यवस्थितरित्या भरून BLO ला परत करावेत. योग्य त्या ठिकाणी सही करावी. हे फॉर्म भरायला BLO तुम्हाला नक्की मदत करतील आणि जर काही अडचणी असतील तर तुम्ही तहसीलदार किंवा माझ्याशी संपर्क करू शकता. आता विशेषतः विटा शहरामध्ये आम्ही जे फॉर्म वाटप केलेलं आहे फॉर्म परत येण्याचं प्रमाण तुलनेने अत्यंत कमी आहे. आतापर्यंत फक्त 55% लोकांचे फॉर्म आम्हाला परत आलेले आहेत. तर माझी विनंती अशी आहे की विटा शहरातील जे जागरूक मतदार आहेत सर्वच मतदारांनी ज्यांनी फॉर्म परत केलेले नाहीत त्यांनी योग्यरित्या भरून ते आम्हाला परत करायचे आहेत. विटा शहरासाठी आम्ही एक विशेष कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आम्ही जिथं लोकसभेचं किंवा विधानसभेचं मतदान झालं होतं अशा मतदान केंद्रावर आमचे संबंधित BLO
आणि आवश्यक त्या कर्मचारी अधिकारी थांबणार आहेत. त्या मतदान केंद्रावर जाऊन ज्यांनी फॉर्म आतापर्यंत जमा केले नाहीत ते फॉर्म ज्या ठिकाणी, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, विधानसभेचं मतदान केलेलं आहे अशा मतदान केंद्रावर आमचे BLO शनिवार आणि रविवार या 2 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये थांबणार आहेत. ते या कालावधीमध्ये ज्या लोकांनी इन्व्हिटेशन फॉर्म अद्यापही जमा केलेले नाहीत अशा लोकांनी BLO यांची संपर्क साधायचा आहे आणि ते फॉर्म भरायला आम्ही त्यावेळी तिथे मदत करू. ते फॉर्म व्यवस्थित भरून सही करून त्या दिवशी शनिवार आणि रविवारी 2 दिवसाच्या कामामध्ये BLOना जमा करायचे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार नाही. तर सर्वांना माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की या 2 दिवशी आपले फॉर्म आपापल्या ज्या ठिकाणी विधानसभेचं मतदान केलं होतं त्या मतदान केंद्रावर आम्ही कॅम्प घेत आहोत, तिथे आपण संपर्क साधायचा आहे आणि BLOना ते फॉर्म भरून द्यायचे आहे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीमध्ये राहील आणि पुढे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. जर का आपण फॉर्म परत केले नाहीत किंवा योग्यरित्या सही करून परत आमच्याकडे फॉर्म परत आले नाहीत तर आपलं नाव प्रारूप मतदार यादीतून कमी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मतदार यादीमध्ये नाव जे समावेश करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये पुन्हा आपलं डिक्लेरेशन देऊन 6 नंबर फॉर्म भरून नाव पुन्हा यादीत घ्यावं लागेल, परंतु त्यासाठी जे पुरावे द्यावे लागतात त्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे शक्यतो आपलं नाव मतदार यादीतून कमी होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण जरी परराज्यात असताल आणि आपलं नाव खानापूर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील किमान एका प्रौढ व्यक्तीने येऊन बाकी सर्वांचे फॉर्म आपापल्या BLOकडे जमा करणं आवश्यक आहे. जर आपले फॉर्म आमच्याकडे जमा झालेले नाहीत तर नाईलाजाने आपलं नाव मतदार यादीतून कमी होईल. त्यामुळे सर्वांनी यायची गरज नाही. फॉर्म देताना कुटुंबातल्या एका प्रौढ व्यक्तीने सही करून जरी फॉर्म दिला आणि आमच्या BLOची खात्री पडली की हे मतदार त्याच घरातील आहेत तरी ते फॉर्म आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत. त्यामुळे सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की जरी आपण परराज्यात असताल परंतु आपलं नाव खानापूरच्या मतदार यादीत असेल आणि आपल्याला ते याच मतदार यादीत ठेवायचं असेल तर आपण कृपया 29 तारखेपर्यंत इथे येऊन ते फॉर्म आमच्याकडे जमा करायचे आहेत. कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीने येऊन जमा केले तरी आम्ही ते स्वीकारणार आहोत. फोटोच्या संदर्भात सुरुवातीला अशा सूचना होत्या की प्रत्येक मतदाराचा फोटो कलेक्ट करायचा, परंतु नवीन सूचना अशा आलेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या, ज्या मतदारांचे फोटो ब्लर आहेत किंवा योग्यरित्या फोटो जमा केलेले नाहीत अशाच मतदारांचे आम्ही फोटो घेत आहोत. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी फोटो द्यायची गरज नाही. फार कमी मतदार असे आहेत की ज्यांचे फोटो ब्लर आहेत त्यांनीच फक्त फोटो जमा करायचे आहेत. नवीन मतदाराची नोंदणी चालू आहे. ज्या कुटुंबातील मतदार किंवा व्यक्ती मतदार होण्यास पात्र झाले, 18 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त झालेलं आहे, इथला त्याचा रहिवास आहे आणि भारताचा नागरिक आहे असा मतदार 6 नंबरचा फॉर्म भरून त्यासोबत डिक्लेरेशन फॉर्म भरून यादीमध्ये नाव समावेश करू शकतो. त्यासाठी तुम्ही आपापल्या BLOशी संपर्क साधावा. BLO आपल्या घरी येत आहेत फॉर्म जमा करायचे, त्याला फॉर्म आपण देणं आपलं नैतिक कर्तव्य पण आहे आणि आपला तो अधिकार आहे. त्यासोबत जिथे काय अडचण असेल तिथे तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत कार्यालयाशी संपर्क साधू शकता. परंतु माझी नम्र विनंती अशी आहे की विटा शहरातील नागरिकांसाठी शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत, जिथे आपण लोकसभेचं किंवा विधानसभेचं मतदान केलं त्या मतदान केंद्रावर तिथे आपण संपर्क साधून आपले फॉर्म जमा करायचे आहेत. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.